नमस्कार. विज्ञानयात्री सर फ्रेड हॉईल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सर फ्रेड हॉईल हे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि इंग्लंड देशाचे खगोलशास्त्रज्ञ. त्यांनी तारकीय केंद्रक संश्लेषण सिद्धांत, स्टीलार न्यूक्लियोसिंथेसिस थेअरी याची मांडणी केली. प्रभावशाली B2F या शोधनिबंधामध्ये सर फ्रेड हॉईल यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. बिग बँग हा सिद्धांत नाकारणे आणि विश्वाची स्थिर स्थिती स्टेडी स्टेट ऑफ युनिव्हर्स मॉडेल याच्या बाजूने आपले वैज्ञानिक विचार प्रसिद्ध करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पॅन्सपर्मिया गृहीतक हा संकल्पनेचा आधार आहे. त्यांनी असे सुचविले की सूक्ष्म जीवन पृथ्वीवर उल्का, लघुग्रह आणि इतर लहान सौरमंडळाद्वारे वितरित केले गेले होते. जयंत विष्णू नारळीकर यांच्यासोबत सर फ्रेड हॉईल यांनी सन 1960च्या दशकात हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या सापेक्षता सिद्धांताप्रमाणे काही भाकिते केली गेली. मॅकचे तत्त्व यामध्ये समाविष्ट आहेत. हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत हा विश्वाच्या स्थिर स्थितीच्या मॉडेलवर त्यांच्या विश्वासामुळे ते प्रेरित होते. अबायोजेनेसिस हे सजीवांच्या उत्पत्ती संदर्भातील एक गृहीतक आहे. या गृहीतकानुसार पृथ्वीवरील निर्जीव ते सजीव घटकामध्ये संक्रमण ही एकाच घटना नसून ती वाढत्या जटिलतेची प्रक्रिया होती. तर फ्रेड हॉईल हे या अबायोजेनेसिस गृहीतकाचे सिद्धांताचे कट्टर समीक्षक होते. चंद्र विक्रमसिंघे यांच्यासोबत सर फ्रेड हॉईल यांनी पृथ्वीवरील पहिले सजीव अंतराळात सुरू झाले असावे आणि पॅन्सपर्मियाद्वारे विश्वात पसरले असावे. धूमकेतूमार्फत येणाऱ्या विषाणूंच्या स्थिर प्रभावामुळे पृथ्वीवरील उत्क्रांती प्रभावित होते. या गृहीतकाला चालना दिली गेली. धूमकेतूमध्ये सेंद्रिय संयुगांची टक्केवारी ही लक्षणीय आणि महत्त्वपूर्ण असते. सन 1970 आणि सन 1980 या कालावधीत धूमकेतूमध्ये मुख्यत्वे पाणी, बर्फ होते आणि सेंद्रिय संयुगांची उपस्थिती तेव्हा अत्यंत विवादास्पद होती. सर फ्रेड हॉईल यांचा जन्म दिनांक 24 जून 1915 रोजी इंग्लंड देशातील यॉर्कशायरच्या वेस्ट रायडिंग गिलस्टेड बिग्ले येथे झाला. बिग्ले ग्रामर स्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. केम्ब्रिजच्या इमॅन्युएल कॉलेज येथे त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. सन 1940च्या दशकातील युद्ध कालावधीत सुरू झाल्यावर सर फ्रेड हॉईल यांनी युद्धाच्या प्रयत्नांना लाभ देणाऱ्या विविध प्रकल्पावर काम केले. विशेषतः रडार तंत्रज्ञानावर त्यांनी काम केले. ब्रिटिश ॲडमिरल्टीमध्ये काम करताना सर फ्रेड हॉईल यांनी विश्वविज्ञानाचा अभ्यास करणे सुरूच ठेवले होते आणि खगोलशास्त्रज्ञांना भेटण्यासाठी युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास केला. त्यांच्या एका खगोलशास्त्र दौऱ्यादरम्यान हॉईल सुपरनोव्हा स्फोटांच्या कल्पनेशी परिचित झाले, जे प्रचंड ताऱ्यांचे जीवन संपवणाऱ्या आपत्तिजनक घटना आहेत. अशा घटनांमध्ये काही जड घटक जसे की प्लुटोनियम आणि इतर तयार होतात. तरीही सामान्य ताऱ्यांच्या जसे की सूर्य आतल्या प्रक्रियेबद्दल तो उत्सुक होता आणि त्यामध्ये कार्बनसारखे घटक कसे निर्माण होऊ शकतात हे स्पष्ट करण्याचे मार्ग शोधू लागले. युद्धानंतर हॉईल आपले काम चालू ठेवण्यासाठी केम्ब्रिजला सेंट जॉन्स कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून परतले. तेथे त्यांनी सर्व प्रकारच्या ताऱ्यामधील घटकांच्या निर्मितीसह तारकीय न्यूक्लियोसिंथेसिस विषयावर विशेष लक्ष केंद्रित करणारा एक संशोधन गट तयार केला. विल्यम अल्फ्रेड फॉलर, मार्गारेट बार्बीज आणि जेफ्री बार्बीज यांच्यासमवेत सर फ्रेड हॉईल यांनी अखेरीस तारे त्यांच्या कोअरमध्ये जड घटकांचे संश्लेषण कसे करतात हे स्पष्ट करण्यासाठी मूलभूत प्रक्रिया तयार केल्या आणि सुपरनोव्हाच्या बाबतीत विनाशकारी स्फोटाने निर्मितीमध्ये कशी भूमिका बजावली हे ते स्पष्ट केले. फ्रेड हॉईल यांनी विश्वरचनाशास्त्र या विषयात केलेले संशोधन खूप महत्त्वाचे आहे. थॉमस गोल्ड आणि हार्मन बॉन्डी या दोन शास्त्रज्ञांसह त्यांनी विश्वासाठीचा स्थिर स्थिती सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वाची निर्मिती महास्फोटातून झाली नाही, म्हणजे विश्वाला प्रारंभ नाही, ते चिरंतन आहे, परंतु ते प्रसरणशील आहे. तसेच
विश्वाचे प्रसरण होत असताना दोन दीर्घिकांच्या मध्ये नवीन द्रव्यांची निर्मिती होते तसेच असेही हा सिद्धांत सांगतो. परंतु हा सिद्धांत अनेक संशोधकांना मान्य झाला नाही आणि त्यांनी अनेक आक्षेप घेतले. त्यातील काही मुद्दे विचारात घेऊन हॉईल यांनी सुधारित सिद्धांत मांडला आणि त्याला अर्धस्थिर स्थिती सिद्धांत असे नाव दिले. परंतु तरीही जगभरातील बहुसंख्य शास्त्रज्ञ त्यांच्याशी सहमत झाले नाहीत. विश्वरचनाशास्त्रातील अनेक निरीक्षणे महास्फोटाच्या सिद्धांताला पुष्टी देणारी म्हणजे हॉईल यांच्या प्रतिपादनाच्या विरोधी जाणारी अशी होती. हॉईल यांनी जेम्स नार्लिकर यांच्या समवेत सन 1960च्या दशकात एक नवीन गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. आइन्स्टाईन यांनी मांडलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धांत, मॅक्सचे तत्व यामध्ये समाविष्ट आहेत. सन 1940च्या दशकात युद्ध सुरू झाल्यावर हॉईल यांनी युद्धाच्या प्रयत्नांना लाभ देणाऱ्या विविध प्रकल्पावर काम केले. विशेषतः रडार तंत्रज्ञानावर त्यांनी काम केले. ब्रिटिश ॲडमिरल्टीमध्ये काम करताना हॉईल यांनी विश्वविज्ञानाचा अभ्यास करणे सुरू ठेवले आणि खगोलशास्त्रज्ञांना भेटण्यासाठी युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास केला. त्यांच्या एका खगोलशास्त्रीय दौऱ्यादरम्यान हॉईल यांना सुपरनोव्हा स्फोटांची कल्पनेशी परिचित झाले, जे प्रचंड ताऱ्यांचे जीवन संपवणाऱ्या आपत्तीजनक घटना आहेत. युद्धानंतर हॉईल आपले काम चालू ठेवण्यासाठी केम्ब्रिजला सेंट जॉन्स कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून परतले. तेथे त्यांनी सर्व प्रकारच्या ताऱ्यामधील घटकांच्या निर्मितीसह तारकीय न्यूक्लियोसिंथेसिस या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करणारा एक संशोधन गट तयार केला. फ्रेड हॉईल आणि बिग बँग थेअरी या संदर्भात बिग बँग थेअरीचे श्रेय दिले जाते. विश्वाची विशिष्ट सुरुवात आहे ही कल्पना सिद्धांत स्वरूपात खगोल शास्त्रज्ञ जॉर्जेस लेमेत्रे यांनी मांडला होता. फ्रेड हॉईल यांनी स्थिर स्थिती धारण केलेला विश्व या कल्पनेला प्राधान्य दिले, जेथे विश्वाची घनता स्थिर आहे आणि पदार्थ सतत तयार होत आहेत. विश्वनिर्मिती संदर्भात बिग बँग ही कल्पना असे सूचित करते की विश्वाची सुरुवात सुमारे 13.8 अब्ज वर्षापूर्वी एका घटनेने झाली असावी. त्यावेळी सर्व पदार्थ तयार झाले असावेत आणि विश्वाचा विस्तार सुरू झाला असावा. फ्रेड हॉईल यांनी वापरलेले बिग बँग ही शब्दरचना BBC-वरील एका मुलाखतीतून आले आहे, जेथे ते बिग बँग विस्फोटक स्वरूप आणि त्यांची पसंत केलेला स्थिर स्वरूप सिद्धांत स्टेबल स्टेट थेअरी यांच्यातील फरक स्पष्ट करत होते. स्थिर स्थितीचा सिद्धांत यापुढे गांभीर्याने घेतला जात नाही, परंतु वर्षानुवर्षे यावर जोरदार चर्चा मात्र झाली आहे. सर फ्रेड हॉईल यांच्या संपूर्ण इतिहासात अनेक रंगीबेरंगी पात्रे दर्शविते आणि विश्वाला जन्म देणाऱ्या घटनेसाठी बिग बँग हा शब्द तयार करण्यासाठी फ्रेड हॉईल यांची प्रसिद्धी होती. गंमत म्हणजे सर फ्रेड हॉईल हे बिग बँग सिद्धांतासाठी महत्त्वपूर्ण समर्थक नव्हते आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा काळ तारकीय न्यूक्लियोसिंथेसिसचा सिद्धांत तयार करण्यात घालवला. ही प्रक्रिया ज्याद्वारे ताऱ्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियमपेक्षा जड घटक तयार होतात. केम्ब्रिजमधून निवृत्त झाल्यानंतर ती विज्ञान लोकप्रियकरण आणि विज्ञानकथा लेखनाकडे वळले. ऑस्ट्रेलियातील सर मीटर रुंद अँग्लो ऑस्ट्रेलियन टेलिस्कोप या जगातील सर्वात प्रसिद्ध दुर्बिणीपैकी एकासाठी त्यांनी नियोजन मंडळावर काम केले. पृथ्वीवर जीवन सुरू झाले या कल्पनेचा हॉईल हा कट्टर विरोधी बनले होते. त्याऐवजी त्यांनी सुचवले की ते अंतराळातून आले असावे. पॅन्सपर्मिया नावाचा हा सिद्धांत सांगतो की आपल्या ग्रहावरील जीवनाची बीजे धूमकेतूंनी दिली असावीत. नंतरच्या वर्षामध्ये हॉईल आणि सहकारी चंद्र विक्रमसिंगे यांनी ही कल्पना पुढे आणली की अशा प्रकारे फ्लूची महामारी पृथ्वीवर आपली जाऊ शकते. या कल्पना फारशा लोकप्रिय नव्हत्या आणि हॉईल त्यांना पुढे जाण्यासाठी किंमत मात्र दिली होती. सन 1983 फॉलर आणि खगोलशास्त्रज्ञ आणि खगोल भौतिकशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना त्यांच्या तारकीय न्यूक्लियोसिंथेसिस सिद्धांतावरील कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. हॉईल या विषयातील एक महत्त्वाचा पायोनियर असूनही त्यांना पुरस्कारापासून वगळण्यात आले. हॉईलची सहकार्याशी असलेली वागणूक आणि नंतरच्या काळात परकीय जीवनातील त्यांच्या आवडीमुळे नोबेल समितीने त्यांचे नाव पारितोषिकातून वगळण्याचे निमित्त दिले असावे असा अंदाज बांधला जातो. त्यांनी आपली शेवटची वर्षे पुस्तके लिहिणे, भाषण देण्यात आणि इंग्लंडच्या लोक डिस्ट्रिक्टमधील त्यांच्या शेवटच्या घराजवळील
मोर्सवर हायकिंग करण्यात घालवली. सन 1997मध्ये फ्रेड हॉईल यांची प्रकृती खालावली आणि दिनांक 20 ऑगस्ट 2001 रोजी इंग्लंड देशातील बोर्नमाउथ येथे त्यांचे निधन झाले. पुरस्कार आणि प्रकाशन संदर्भात फ्रेड हॉईल यांना सन 1957मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो बनवण्यात आले. त्यांनी अनेक वर्षामध्ये अनेक पदके बक्षिसे जिंकली, ज्यात मेहू प्राईज, रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे क्रॅफूड प्राईज, रॉयल मेडल आणि क्लुम्पके रॉबर्ट्स पुरस्कार यांचा समावेश आहे. लघुग्रह 8077 हॉईल हे नाव त्यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे आणि त्यांना सन 1972मध्ये नाईट ही पदवी देण्यात आली. हॉईल यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रकाशनाव्यतिरिक्त सार्वजनिक वापरासाठी अनेक विज्ञान पुस्तके लिहिली. द ब्लॅक क्लाउड सन 1957मध्ये लिहिलेले हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध विज्ञान कथापुस्तक होते. त्याने आणखी 18 शीर्षके लिहिली. काही त्यांचा मुलगा जेफ्री हॉईलचं काही लिखाण प्रसिद्ध केले. तारे आणि सूर्य यांच्या गाभ्यात मूलद्रव्यांची निर्मिती कशी होते हे स्पष्ट करणारा प्रभावशाली सिद्धांत मांडला. बिग बँग हा शब्द सर्वप्रथम त्यानेच उपरोधाने वापरला. विश्वाची निर्मिती एकाच वेळी झाली नसून ते सतत विस्तारत राहते आणि नवीन पदार्थ तयार होत असतात हा सिद्धांत त्यांनी थॉमस गोल्ड आणि हर्मन बॉन्डी यांच्या समेत मांडला. पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती अंतराळातून उल्का किंवा धूमकेतूद्वारे झाली असावी या कल्पनेचे ते ठाम पुरस्कर्ते होते. सर फ्रेड हॉईल हे विश्वविख्यात ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांनी ताऱ्यांच्या केंद्रकात घडणाऱ्या अणुकेंद्र प्रक्रियेचा शोध लावला. तसेच ते ख्यातनाम भारतीय खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी आणि डॉक्टर जयंत नारळीकर यांनी एकत्रितपणे गुरुत्वाकर्षणाचा हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला. महास्फोट सिद्धांताला विरोध करत त्यांनी विश्व अनादी अनंत आणि स्थिर आहे असा सिद्धांत मांडला. गमतीशीर गोष्ट म्हणजे विश्वाच्या निर्मितीला बिग बँग हे नाव हॉईल यांनीच एका रेडिओ मुलाखतीदरम्यान उपरोधाने दिले होते, जे नंतर जगभरात रूढ झाली. त्याने अनेक उत्कृष्ट विज्ञानकथा लिहिल्या. त्यांचे द ब्लॅक क्लाउड हे विज्ञान पुस्तक खूपच गाजले. सन 2001मध्ये सर फ्रेड हॉईल यांना एकापाठोपाठ एक स्ट्रोक आले आणि त्याच वर्षी दिनांक 20 ऑगस्ट रोजी बॉर्नमाउथ येथे त्यांचे निधन झाले. विज्ञानयात्री सर फ्रेड हॉईल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. सर्व संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विजयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.